येस, जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला जर्मन खोनी आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे आई गावदेवी दादूचा पाडा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला दादूचा पाडा या टीमनं. प्रथमतः स्पीकरला क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं. खोनी टीमला मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर. स्ट्राईक एंडला कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला योगेशला आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार जतीन. मागच्या मॅचचा हिरो सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला हाताळत असताना 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू. पहिला बॉल देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस होता. 20 मध्ये खेळायचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोस्ट आहेत एकदम कम्प्लीट आणि एकाच धावेने इथे समाधान मानावं लागतं. जतीनला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन ऑफ द टीम मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. सिंगल आपण पाहताय. सिंगलच्या साथीनं स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं करत असताना कुणाला आपण पाहिलं. एक धाव स्कोर कार्ड वरती लागली गेली. कोणी टीमचं अकाउंट ओपन झालंय. यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं. झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर पोहोचेल का. 3-3 फिल्डर चेंडूच्या पाठवर धावत असताना अखेरकार बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पा घेत रन्स मिळतील 4 आणि टीम जर्मन खोनी संघाचा आगळागाती फ्रार चौकार. चौकार आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग योगेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जणू काय सफरचंदावरून सुरू फिरवावी असा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा बॅट्समन योगेशचा हा कव्हर ड्राईव्ह देखना होता. चौकार. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खांडपे या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला. चौकराठीच्या उंबरट्यावर आडव्या बाटना खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये फिल्डर आपण पाहताय. एकदा कंप्लीट होईल आणि या एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. द गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक डब्बल 10 अंकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 2 टू गो. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने खेळला. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक. स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील 4. अगदी साइड स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या वेळेला हाफ ट्रॅकर आहे. फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल आणि ते आपण फुल करत असताना रन्स मिळतील 6. अवेशी वार्तालाप करत असताना बिग ब्लास्टेड 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ताकदीचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराला संजीवनी देणारा या 6 धावा आणि षटकाराच्या साह्यानं धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल 20 अंकावरती 20 रन्स.
पुढचा बॉल या वेळेला देखील चौकारचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या फटक्यावरती ताकद आणि आताच्या फटक्यावरती नजाकत, आणि नजाकत भरलेला स्ट्रोक, चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समॅन योगेशच्या बॅटमधून. फक्त आणि फक्त दिशा दिली, आणि त्या दिशाची दशा होत असताना या 4 धाव्यांमध्ये. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती किरणला पाहत आहे. यावेळेला शफल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पंचाकडे अपील करायचा प्रयत्न, पंच आपल्या निर्णयाची तटस्थ, अंपायर सिग्नल, डॉट बॉल. चौकार आला, आणि या चौकारचं प्रत्युत्तर देत असताना हा डॉट बॉल आपण पाहत आहे. किरणचा जर विचार करायला गेला तर एक आशेची किरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गावदेवी दादूचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हुक केला, क्या बात आहे. मैदानाच्या हाफ ट्रॅकर आतमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय 5 लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत रन्स मिळतील 4. आणखीन एक धमाका, चौकार. थँक्यू डिसे. चौकार आपण पाहताय बॅट्समन योगेशच्या बॅटमधून आला. चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाज करत असताना 4 चौकार आतापर्यंत योगेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. फिल्डर डीप मध्ये आपण पाहतोय, मिड विकेट रिझन मध्ये ट्रॉफी किक करतील. ॲक्युरेट ट्रॉफी किक आपल्याला पाहायला मिळाली, आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. बघता बघता या बॉलवरती एकवडली जाईल धावच्या तब्बल 1 चिकी सिंगल. येस, मंडप डेकोरेटर अर्थातच रुपेशजी पाटील यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या, 30 रन्स. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आडव्या बाटना खेळायचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चिकी सिंगल. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे बॅटिंग करत असताना जर्मन खोनी या टीमच्या माध्यमातून. आणि या सिंगलच्या साथीने षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात बिनबाद 31 अंकावरती. पुन्हा एकदा देऊयात डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. यस डीजे. षटक क्रमांक आपण पाहता याच दरम्यान तिसरं प्रगतीपथावरती, आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. प्रदीपला आपण पाहताय. पहिला बॉल डॉट बॅट्समन योगेशच्या विरोधात. या वेळेला बॅटची लिडिंग एज, बॉल मागे चालला. विकेट किपरला आपण पाहताय अष्टांच्या मागे.
आणखीन एक डॉट सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहत आहे गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. दोन डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला देखील बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक, स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करायचा होता. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजली फलंदाजाला. इथे परतावं लागेल. धक्का लागणारा पहिला धाव बादच्या स्वरूपात, फलंदाज बाद. धफलकावरती धावा लागल्या गेल्या 32. 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. स्ट्राईक केलेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे राज ऑन स्ट्राईक. या वेळेला हाईट फॅक्टर मॅटर करेल. या बॉलवरती या पंचांचा आला हा कॉल आणि येतोय नो बॉल, अर्थात सोने पे सुहागा. नो +4 पंजा. आल्या आल्या आपला बाटचा फेस ओपन करत असताना राजला आपण पाहिला. चौकाराला फ्रीटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता खऱ्या अर्थानं आपले हात खोलावे लागतील. लक फॅक्टर आहे. फ्रीटचा बॉल फ्लोर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी गडा बॉल मागे चालला. गलीमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीने संघ जाऊन पोहोचला 38. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी खांडपे. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. स्टील 2 to go. या वेळेला देखील पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोअर मध्ये गॅदर करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एकदा कॉल दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजेल का? बघता बघता फलंदाज पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. चांगलं कॉलिंग या दोन फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि बघता बघता या बॉलवरती देखील पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या गेल्या. 40 धावा. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आपण पाहताय. 40 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. एका गडाच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जर्मन खोनी. यावेळेला देखील ओव्हर पिच होता. मध्ये खेळायचा प्रयत्न, वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. एकदा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजली. ठन 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 आणि फलंदाजाला परतावं लागेल. धाव बादच्या स्वरूपात धक्का लागणारा तब्बल दुसरा. 40 अंकावरती फलंदाज बा.
धावफलकावरती धावांचा जर विचार करायला गेला तर 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 41 धावा, 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन खोनी. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक डेथ ओव्हर हाणामारीचं षटक आपण पाहत आहे आणि या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय मैदानाच्या आतमध्ये. आदेशला आपण पाहत आहे. आदेशचा पहिला बॉल स्ट्राईक इनला. प्रमोद तब्बल 4थ्या क्रमांकावरती प्रमोदला आपण पाहत आहे. नॉन स्ट्राईक इनला योगेशला पाहत आहे. या वेळेला ऑन साइडला आडवा बाटला खेळला मैदानाच्या आतमध्ये. नशीब देखील साथ देत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची छाप सोडत असताना प्रमोदला पाहिला. प्रमोदच्या पहिल्या बॉलवरती पहिला चौकार ठोकत असताना संजीवनी देणाऱ्या या 4 धावा आपण पाहत आणि या 4 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला. 45 स्लोवर वन. मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल केले गेले. व्हेरिएशन दाखवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. कन्सिस्टन्सी या बॉलवरती आपल्याला दिसली गेली आहे आणि बघता बघता चौकाराचा प्रत्युत्तर या डॉटनं दिलंय. इकॉनॉमिकल षटक हातावर लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण की धावफलका जर विचार करायला गेला तर 45 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवला. फिल्डर बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. एका टप्प्यावर गॅदर केला. थ्रोफिकी केली. तोपर्यंत बघता बघता 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 47 रन. चला धामणगाव टीमचे कॅप्टन आणि खांडपे टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये. या वेळेला हाफ ट्रॅकर आहे. स्लोवर वन हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लवकर लाईन पिक केली आणि बॉलला फेकून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाक्य साथ साथ गटाके सांग सांग 6 रन. षटकार आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना जर्मन खोनी या टीमच्या खात्यामध्ये जॉईंट होतील. प्रमोदच्या बॅटमधून तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला ज्या प्रकारे कुणाल बॅटिंग करतोय अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन बॅटिंग करत असताना प्रमोदला देखील आपण पाहताय. यावेळेला पंचांकडे अफील आणि या पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा तब्बल 3रा फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहताय अलकेश भाऊ पाटील यांचं याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण आपली जागा आमच्या हृदयात आहे. या वेळेला देखील ऑन साइडला आडवा बाटणं खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डीप रिझन मध्ये फिल्डर तैनात.
थ्रोपैकी डेंजर एंडला आपण पाहताय आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद. धाव बादच्या स्वरूपात फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट झाली आणि सत्र क्रमांक संपलाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान खोनी या टीमनं धावा बनवल्या तब्बल 54 आणि 55 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय. क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवीच दादूचा पाडा या टीमच्या विपक्षात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र धामणगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. गावदेवी खांडपे वर्सेस धामणगाव. चला धामणगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. टॉस आपण करणार आहोत. विनंती असेल अन्वी इंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच सागरदादा पाटील यांना या पण आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा खौल या दरम्यान करणार आहोत या दोन टीमच्या दरम्यान. येस खांडपे टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाल्यात. तदनंतर धामणगाव टीमचे कॅप्टन हे देखील आमच्यासोबत जॉईन झाल्यात आणि धामणगाव टीमचा जर विचार करायला गेला तर एक सामना जिंकला. नाण्याच्या एका बाजूला हेड आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल टीम टेल असा कॉल आणि याच दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम खांडवे संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं विराजमान व्हा. येस नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः विचार निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. येस बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. एक धाडसी निर्णय स्वीकारला. आपली स्पर्धा आपल्या हक्काची स्पर्धा आहे आणि घरची स्पर्धा आहे. या घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटेल? आनंदच वाटेल कारण गावान खेळतो. येस खऱ्या अर्थाने एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि या निर्णयामागचं कारण काय असेल? कारण काय नाही, एकदम फ्री माइंडमध्ये खेळणार. बॅटिंग करेल सुरुवातीला म्हणून. कोणते असे फलंदाज असतील त्यांच्यावरती जास्तीत जास्त विश्वास असेल? फलंदाज विश्वास सगळ्यांचा विश्वास आहे. सगळे 100% द्यावे हीच अपेक्षा आहे. येस टॉस हरला. मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता मनासारखी फिल्डिंग करायची आहे आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर घरचा संघ आहे खांडपे टीम आणि या टीमच्या विरोधात आपल्याला 2 हात करायचे आहेत. या टीमच्या विषयी काय म्हणाल? खांडपे टीम तर चांगलीच आहे. त्यांचा होम ग्राउंड आहे. त्यांना कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. येस देऊया दोन्ही संघांना लाख शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम खांडपे अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. येस शुभ सन्मान देखील आम्ही कॅप्टनचा करणार आहोत. विनंती असेल सागरदादा यांना आपल्या शुभ असते आपण कॅप्टनचा या दरम्यान शुभ सन्मान करायचा. हरेश पाटील मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची इशारा आणि प्रेमाचा प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारा हे सुंदर असं मोमेंटो देऊन या दरम्यान कॅप्टनचं शुभ सन्मान इथे केलं जात आहे. जाऊयाच पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहताय. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे समालोचक कक्ष आपण पाहताय. तदनंतर गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष आपण पाहताय. तदनंतर हजारे परिवार टॉस बॉक्स आपण पाहताय. येस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या कोहली टीमने तब्बल 54 आणि 55 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलं. अर्थातच आई गावदेवी दादूचा पाडा टीमच्या विरोधात आणि खऱ्या अर्थानं 0 पासून 55 पर्यंत पोहोचायचंय आणि त्या 55 पर्यंत पोहोचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर इंटर झाले, दाखल झाले. स्ट्राईक इनला आपण पाहताय हरेश आणि नॉन स्ट्राईक इनला आपण पाहताय किरण. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये
बॅटिंगसाठी सज्ज झालेत आणि P1चा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अतिश अगदी डीप काउ कॉर्नर रिझन मध्ये एक फिल्डर पेट्रोलिंग करत असताना तदनंतर 38 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक फिल्डर पेट्रोलिंग करत असताना येस पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल 3:15 पहिला बॉल आपण पाहत आहे. पहिला बॉल बन्नाट वेग आपण पाहत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आहेत. बन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले त्यांना बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला वार घणाघाती प्रहार. रन्स मिळतील 4. संघर्षाचा शृंखनाद करणारा संघर्षमय चौकार. पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती धावा मिळाला 4 मैदानाच्या आतमध्ये बॅटर तयार. दुसरा बॉल फुल टॉस आणि फुल फुल टोल वसूल करत असताना बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फ्लायटेड 6. थँक्यू. षटकार आपण पाहता. पहिल्या बॉलवरती 4 धावा. दुसऱ्या बॉलवरती या 6 धावा. हरेश ऑन फायर नाव. या वेळेला फटका फसलाय की काय. मैदानाच्या आतमध्ये 4 फिल्डर चेंडूच्या खाली बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला गॅदर करत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी फिर हमारी असं सांगत असताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कॅप्टन ऑफ द टीम जतीनला पाहताय. जतीनचा जर विचार करायला गेला तर गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं जतीननं हाताळलं होतं. तब्बल 20 धावा त्यांना खर्च केल्या होत्या आणि आता बॅटिंग मध्ये कमबॅक करावा लागेल जतीनला. कारण की पहिल्या 2 बॉलवरती पहिले 2 बॉल बॅट्समन हरेच्या नावावरती राहिले पण तदनंतर तिसऱ्या बॉलवरती कमबॅक करत असताना क्विकली रिप्लाय दिलाय गोलंदाज अतिशना. जतीन ऑन स्ट्राईक. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकातील हा 4था बॉल. नेक्स्ट बॉल. जतीन तयार. यावेळेला देखील खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतोय काय. फिल्डर आहेत त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला घासत पुसत चाटत जमिनीला गुदगुला करत दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये अगदी खोदून काढलेला हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन जतीनच्या बॅटमधून 40 रन्स 14 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. स्टील 2 टू गो. 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावानं इथे समाधान मानावं लागेल. मिडॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप नव्हतं. 15 धावा. 55चं लक्ष्य 15 लागला गेला. 40 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 19 बॉल मध्ये. 19 बॉल 40 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये धावकराचा फलंदाज किरणला आपण पाहत आहे. पहिला बॉल आडवा बाटणं खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये अगदी गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी केलं. थ्रोफेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल
16 अंकावरती 55चं लक्ष 39 बनवायचे त्यांना 18 बॉलमध्ये 39 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. चला स्पीडअप करा विनंती असेल. 18 मध्ये 39 बनवायच्या 13.00च्या रेकॉर्डने बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी दादूचा पाडा या टीमला. दादूचा पाडा या टीमचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. किरणला स्ट्राईक एंडला नो स्ट्राईक एंडला जतीन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये राजला आपण पाहत आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये जेलची शक्यता. इथे जेल जरा ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवरती सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका धावेसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये दादूचा पाडा हा संघ. दोन्ही संघ एका ताकदीचे, एका क्षमतेचे, एका हिमतीचे हे 2 दिग्गज संघ आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना. नेक्स्ट बॉल शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. यस, या दुपारच्या सत्रामध्ये या कडकडत्या उन्हामध्ये पंचांना करावं लागते थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहे दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एक धाव मिळेल अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल, बहाल केली जाईल टीमच्या टोटल मध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 19 अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्यामधील हा दुसरा बॉल. या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये एकदा विकेटची संधी निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आणखीन एक सिंगल. सातत्यानं सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 35 धाव्यांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये दादूचा पाडा या टीमला. तब्बल येणाऱ्या 16 बॉल मध्ये 16 बॉल 35 ची गरज. 35 runs to win after more from 16 balls. 1.2 चेंडूंचा अद्याप खेळ संपलाय. तिसरा बॉल. जतीन स्ट्राईक एंडला. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये जतीनच्या बॅट मधून राजच्या विरोधात हा राजेशाही फटका चौका. भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 more wicket डाऊन. धक्का लागणारा हा तब्बल दुसरा जतीनच्या स्वरूपात फलंदाज बा.
14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. आई गावदेवी क्रिकेट क्लब दादूचा पाडा या टीमला तब्बल 31. स्टील 2 टू गो. षटक क्रमांक दुसरा इथे खऱ्या अर्थानं मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती राजला पाहत आहे. या वेळेला शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप रिजन मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करत असताना मिड विकेट रिजन मध्ये आपण पाहिलं एक काउ कॉर्नर रिजन मध्ये एक लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप कव्हर रिजन मध्ये आणि एक डीप पॉइंट रिजन मध्ये 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण पाहिलं. त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये एक शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन, एक गल्ली रिजन मध्ये एक मिड ऑन, एक मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंगला सध्याच्या घडीला किरणला आपण पाहत आहे. या वेळेला देखील विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट होईल. यस, लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव 26 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. 55चं लक्ष्य 12 मध्ये 29 अजूनही बनवायच्या. 29 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. यस डीजे. येस, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 29 आणि खऱ्या अर्थाने 29 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय दीप आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकिंगला धावकुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर किरणला आपण पाहत आहे. पहिला बॉल या वेळेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडूच्या पाठवर धावतोय. तोपर्यंत बघता बघता 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि पहिल्या बॉलवरती या 2 धावा एकवटल्या. हॅलो चिक. येस, पहिल्या बॉलवरती या 2 धावा आपण पाहिल्या. 28 धावा 27 ची गरज आहे मॅच मध्ये 11 बॉल मध्ये. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये किरण सज्ज आहे. ही जमीची बाजू असेल दादूचा पाडा या टीम साठी. एकेरी अति खिंड लढवतोय संयमी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काउ कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता हे दुसरे देखील कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि कॉलिंग भरपूर चांगलं या 2 बॅटरच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल. 25 ची गरज 10 मध्ये. सातत्यानं प्रत्येक बॉलवरती एका धावेसाठी संघर्ष करतोय दादूचा पाडा संघ आणि डॉट पर्सेंटेज वाढवायचे प्रयत्न आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जेहानमान खोनी या टीमचे. तीस धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल या वेळेला विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हवाई आला आणि इथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग. बघता बघता आपल्या धावेचा आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवत असताना क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये येस एक शॉट असेल अर्थातच सिंगल रन या बॉलवरती ग्राह्य धरली जाईल. एकच धाव. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये.
चांगली फिल्डिंग. 24 अजूनही बनवायच्यात. 9 बॉल मध्ये विजयासाठी डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील जनवन खुनी या टीमला. आणि खऱ्या अर्थानं एका धावेसाठी संघर्ष करत असताना आई गावदेवी दादूचा पाडा या टीमला आपण पाहता. आता खऱ्या अर्थानं षटकार चौकार येणं गरजेचं आहे. बॅट्समन किरणच्या बॅटमधून भन्नाट वेग, वेगवान आणि तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग आणि हा बॉल आला डॉट. क्या बात आहे, कमबॅक करतोय गोलंदाज दीप. तिसऱ्या षटकासाठी दीपला आणलं गेलं होतं आणि का मला माझ्या कॅप्टनने माझ्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना स्टील 2 to go. पुढचा बॉल यावेळेला देखील क्या बात आहे, आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपात. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का लागणारा हा तब्बल तिसरा फलंदाज बा. येस, 7 बॉल आणि 24 ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. दादूचा पाड्या या टीमला महत्वाचा आणि निर्णायक चेंडू. पुढचा बॉल 7 मध्ये 24 ची आवश्यकता असताना झेलची संधी. एक लॉलीपॉप झेल इथे कॅरी करत असताना गली सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या तब्बल 24. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन टीमला विनंती आहे. दर्शनला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक आपण पाहताय. या शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या तब्बल 24 आणि या 24 धावा खऱ्या अर्थानं डिफेंड करण्यासाठी दर्शनला आणलं गेले. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि त्याच्या साथीनं नो स्ट्रायकिंगला. पहिला बॉल सॉफ्टने खेळला मैदानाच्या हातमध्ये. हलक्या तऱ्हे दिशा द्यायचा प्रयत्न एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे घडतंय काय? दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. 2 धावेने इथे समाधान मानावं लागतंय. 6 मध्ये 24 बनवायची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती या 2 धावा पण पाहिल्या आता. 22 अजूनही करायच्यात येणाऱ्या 5 मध्ये. पाच बॉल 22 ची गरज. स्लोवर वन मैदानाच्या आतमध्ये आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये एका टप्प्यावर चेंडूला गॅदर करतील, थ्रो फेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा चिकी सिंगल कंप्लीट. 4 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आई गावदेवी दादूचा पाडा संघ थोडस पारड जड झालाय. चला स्पीडअप करा विनंती असेल. भरपूर वेळ खर्च करताय जर्मन खोनी.
आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॅटची लिडिंग एज, बॉल मागे चाललाय, लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आणि इथे आणि मोक्याच्या निर्णय क्षणावरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच मध्ये आपण पाहत आहे शेवटचे 3 बॉल आणि या धावा करायच्यात त्या तब्बल 17. 3 बॉल 17ची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी आणि स्ट्राईक एंडला दीपेशला आपण पाहत आहे ज्याच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय. आता 3 बॉल मध्ये 3 षटकार येणं देखील गरजेचं आहे. 3 बॉल 17ची गरज. पुढचा बॉल आडव्या बाटणा खेळलाय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये या मॅचची हवा काढणारा हा धमाकेदार सिक्सर. थँक्यू. येस 6 मध्ये 24 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर 5 मध्ये 22 बनवायच्या होत्या. त्यानंतर सिंगल आपण पाहिली. 4 मध्ये 21 ची आवश्यकता असताना चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता 3 मध्ये 17 ची आवश्यकता असताना हा षटकार आलाय. आता समीकरण आपण पाहत आहे 2 बॉल आणि 11 ची गरज. 2 बॉल 11. या वेळेला देखील फुल टॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. आता 1 बॉल आणि 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कोणता तरी चमत्कारच वाचवावे लागेल. एखादा चमत्कार घडवेल का दादूचा पाडा टीम? या वेळेला घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट. 1 मध्ये 7 ची आवश्यकता असताना हा बॉलाला वाईट. अर्थातच शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात तब्बल 6. 1 बॉल 6 ची गरज. अगदी 6 बॉल मध्ये 1 देखील धाव होत नसते. एकामध्ये 6 देखील होतात. 6 मध्ये 36 देखील बनत असताना मी पाहिलंय. आता मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. 1 बॉल 6 ची गरज स्ट्राईक इनला. ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेत. अर्थात दीपेश ऑन स्ट्राईक. या वेळेला पायांचा वेग घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय. क्षेत्ररक्षण करत असताना जय हनुमान खोनी या टीमनं विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम जय हनुमान खोनी अँड हार्ड लक बॉयज टीम आई गावदेवी दादूचा पाडा.